बंद केली, रेकॉर्डवर लिहून बंद केली का स्वतःच्या मनाने बंद केली ते सिद्ध होईल. आता ते काय नेमकं कारण समजायला पाहिजे. समजेल, या सगळ्या लोकांना समजेल. लोकांना 4 वाजता असताना ना लाईट त्याला बोलवा, ते रजिस्टर गरम व्हायला. नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग तालुका वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग तालुका सरपंच संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटना आणि आमचा तालुका व्यापारी संघ, नगरपंचायत दोडामार्ग, हे सगळ्यांच्या विद्यमाने दोडामार्ग तालुक्यातील अनेक वर्ष प्रलंबित राहिलेल्या वीज समस्याबद्दल आज तातडीची आणि मॅरेथॉन सभा आज दोडामार्ग तालुक्यातील 5 ठिकाणी वेगवेगळ्या सेक्शनमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या होत्या. सकाळी 9:30 वाजल्यापासून या सभा आम्ही सगळे एकत्र एकजुटीने या ठिकाणी घेत आहोत आणि आमच्या सगळ्यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता वनमोरे साहेब, त्यांचे सहकारी भुजबळ साहेब, तालुक्याचे उपकार्यकारी अभियंता स्वतः श्रीधनकर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम ही आज आमच्याबरोबर दिवसभर सगळ्या ठिकाणी गावागावात जाऊन आणि संबंधित सेक्शनमध्ये जाऊन आम्ही आज आढावा घेतला. दिवसभरामध्ये जवळपास 150पेक्षा जास्त वीज ग्राहकांनी ह्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती लावली. 2-3 मोठे प्रॉब्लेम्स या दोडामार्ग तालुक्यामध्ये आहे की अनेक वर्ष या दोडामार्ग तालुक्यातल्या ज्या प्रलंबित समस्या आहेत त्यामध्ये सतत वीज खंडित इथं होणे, ज्यामध्ये दुर्दैवाची बाब अशी आहे की दोडामार्ग तालुक्यामध्ये स्वतःचे 2 वीज प्रकल्प जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने इथं सुरू आहेत, पण प्रत्यक्षामध्ये त्याचा वीज पुरवठा आपल्या दोडामार्गवासियांना इथं दोडामार्ग तालुक्यामध्ये जे 15,000पेक्षा जास्त वीज ग्राहक आहेत त्यांना मिळत नाही आहे. 2 वर्षापूर्वी महालक्ष्मी पॉवर कंपनी जी आहे त्यांचा सप्लाय आपल्या दोडामार्गवासियांना मिळत नाही आहे, त्यांचा करार संपला आहे, पण लवकरच तो करार रिन्युअल होईल अशी माहिती आम्हाला अधीक्षक अभियंता वनमोरे यांनी दिलेली आहे. गंभीर प्रॉब्लेममध्ये एक महत्त्वाचं इथं नमूद करता येईल की हा सगळा भौगोलिक परिस्थितीचा दोडामार्ग तालुक्याचा विचार करता डोंगर दऱ्यामध्ये सगळी गावं आहेत, 57 गावं आणि जवळपास 30पेक्षा अधिक ग्रामपंचायती. तर ट्री कटिंग हा मोठा प्रॉब्लेम, म्हणजे जंगलामधून जाणारी जी 33 kVची 11 kVची ज्या वायर्स आहेत त्यामध्ये ट्री कटिंग अद्यापपर्यंत झालेलं नाही आहे आणि हा निष्काळजीपणा उपकार्यकारी अभियंता असेल, कार्यकारी अभियंता यांचाच आहे. तिन्ही सेक्शनचे जे सेक्शन ऑफिसर आहेत त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं नाही आणि त्यांच्यामुळे दोडामार्गवासियांना प्रचंड आर्थिक, मानसिक, शारीरिक असा तिन्ही प्रकारचा त्रास होतो आहे. मागच्या 2 वर्षाचा विचार केला तर जवळपास 40 लाखापेक्षा जास्त विविध उपकरणे जळून आणि बागायतीला तिथे जळून तो नुकसान झालेलं आहे. अद्यापर्यंत कोणालाही त्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे. मगासपासून गेले 4 तास आम्ही दोडामार्गच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये सर्व पक्षीय आणि सर्व संघटनांचे प्रतिनिधी आम्ही या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करत होतो आणि त्या चर्चेमध्ये आता एक ॲक्शन प्लॅन ठरलेला आहे. जवळपास 150पेक्षा वेगवेगळे प्रॉब्लेम्स हे आम्ही सगळ्यांनी मिळून त्या अधीक्षक अभियंता यांच्यासमोर ठेवलेले आहेत आणि त्याबद्दल पुढच्या 3 दिवसामध्ये ते ॲक्शन प्लॅन तयार करणार आहेत, कृती आराखडा आणि त्याची अंमलबजावणी उद्या सकाळी 10 वाजल्यापासून त्यांनी सुरू करण्याचं मान्य केलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दोडामार्ग शहरातील सगळे प्रॉब्लेम्स जे काही ट्री कटिंग आणि इतर अडचणी आहेत त्याचं सोल्युशन ते काढायला सुरुवात करतील आणि येत्या 27 तारीखला दोडामार्ग तालुक्याचा जो वर्धापन दिन आहे, ज्यावेळी दोडामार्ग तालुका नवीन सुरू झाला, तर त्या दिवशी पुन्हा एकदा एक मोठी मीटिंग जी दोडामार्ग तालुक्यातले सगळे सरपंच, उपसरपंच, सदस्य, नागरिक आणि वीज ग्राहक यांची संयुक्त सभा दोडामार्ग तालुक्यामध्ये सकाळी 10 वाजता या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि दोडामार्ग शहरातील इतर जे प्रलंबित प्रॉब्लेम आहे त्या संदर्भातली इतर सर्व माहिती आमचे दोडामार्गचे नगराध्यक्ष श्री चेतन चव्हाण साहेब ते आपल्याला सर्वांना देतील. धन्यवाद. वीज ग्राहक संघ व दोडामार्ग तालुका वीज ग्राहक संघाच्या आज चांगल्या पद्धतीने बैठका झाल्या आणि ह्या बैठका शेवट म्हणजे दोडामार्ग शहरात त्या शहरामध्ये जेव्हा बैठका घेतल्या तेव्हाच वनमोरे साहेब होते. 2 तास, तब्बल 2 तास 20 नव्हते. ही बाब जेव्हा मोरे साहेबांना आम्ही सांगितली, जे खालचे अधिकारी आहेत ते वरच्या अधिकाऱ्यांना काही कळत नाही, सांगतच नाही ते, त्यामुळे हे सर्व प्रश्न होते ते चांगल्याप्रमाणे आज त्यांची विचार विमर्श झाले. आपले व्यापारी तालुका व्यापारी अध्यक्ष सागर सिरसाट पण होते, माझ्याबरोबर आपले सर्व पदाधिकारी होते, सर्व पक्षाचे पदाधिकारी होते, शहराध्यक्ष आमचे होते. त्याचबरोबर हे विषय जे घडत आहेत,
जे लाईनवर जे आपण मेंटेनन्स करतात ते आता पण सुरू झालेले नाही आहे. ते मोरे साहेबांनी सांगितले की मंगळवारपासून त्या मेंटेनन्ससाठी आपण सुरुवात करूया. तर जे काही विषय आहेत हे गंभीर विषय आहेत आणि जी वीज आपल्या दोडामार्ग तालुक्यामध्ये निर्मित होते ती तयार होते आणि गोव्या राज्याला जाते आणि त्या विजेसाठी आम्ही जर समजा एवढं तात्काळ तर लोकांचे एवढे प्रश्न मार्गी लागत नाही आहेत. विजेमुळेच सर्व चालते, आधुनिकता वाढलेली आहे. इकडे नवीन नवीन फार्म हाऊसेस होत आहेत, मोठे हॉटेल व्यवसाय टुरिझमसाठी आपल्या दोडामार्ग तालुका आणि सर्व वळतो आहे आणि विजेसाठी जर असा प्रॉब्लेम असेल तर आपला होणारा उद्योगधंदा कसा होणार आहे ह्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि जर हे सर्व जर विषय जर यांच्याकडे सॉल्व्ह होत नसेल तर आम्ही आता साहेबांनी सांगितलं 27 तारीखपर्यंत आपण त्याची वाट बघणार आहोत. 26 तारीखला जूनच्या आपल्या दोडामार्ग तालुक्याचा वर्धापन दिन आहे. 27 तारीखला आम्ही सर्व एक तर त्यांच्याने चांगलं काम केलं तर त्यांचा जाहीरपणे आम्ही त्यांचा सत्कार करू, नाहीतर जे दोडामार्ग पद्धतीने आंदोलन असतं ते एकदा कुठेतरी वीज ग्राहकाच्या वीज निर्मिती कंपनी आपल्या या डिपार्टमेंटच्या अगेन्स्ट आपण नक्की छेडण्याचा आम्ही त्यांना इशारा देतो.